पुण्याचा पाषाण रोड, याच रोडवर सीआयडीचं मुख्यालय देखील आहे. सीआयडीच्या ऑफिस बाहेर सकाळपासूनच बीड जिल्ह्यातल्या लोकांची गर्दी पाहायला मिळत होती. बीडचे लोक पुण्याच्या पाषाण रोडवर काय करत आहेत हे कोणालाही कळत नव्हतं. मात्र त्या पाठीमागं कारण होतं ते 20 दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मिक कराड आज सीआयडी समोर सरेंडर होणार होता. माध्यमांवर देखील सकाळपासून ह्या संदर्भातली बातमी झळकत होती. अशा दुपारी 12:05 सीआयडी ऑफिसच्या आवारात एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ दाखल होते आणि त्या स्कॉर्पिओतून एंट्री होते वाल्मिक कराडची. त्याच्या भोवती कार्यकर्त्यांचा आणि माध्यमांच्या कॅमेराचा गराडा असतो. तो माध्यमांना हात जोडतो आणि पुढे सीआयडी अधिकाऱ्यांना शरण जातो. सध्या वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे, पण यात एक विशेष गोष्ट आहे. सीआयडीला वाल्मिक कराडला आजच केस न्यायालयात हजर करावं लागणार आहे, पण त्यासाठी सीआयडीला न्यायालयाकडे आज संध्याकाळी 7:30 वाजेनंतरचा वेळ मागितलाय. पण सीआयडीने हा वेळ का मागितला असावा, त्यामागे कारण काय? चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. 6 डिसेंबर रोजी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा आणि आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आलेल्या वाल्मिक कराडचा गुंड सुदर्शन घुले याचा वाद होतो. त्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्या सहकार्याकडून सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना मारहाण करण्यात येते. त्यानंतर या गोष्टीचा राग मनात धरून सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करतात. त्यानंतर क्रूरपणे त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह धाराशिव जिल्ह्याच्या वेशीवर फेकून देतात. त्यानंतर जेव्हा ही बाब समोर येते तेव्हा संतोष देशमुखांचे बंधू आणि नातेवाईक आक्रमक पवित्रा घेतात. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करतात. त्यानंतर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर सुदर्शन घुले आणि त्यांचे साथीदार हे फरार होतात आणि तेव्हा या प्रकरणात नाव येतं ते वाल्मिक कराडचं. वाल्मिक कराडचं सांगण्यावरून सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप विरोधक करतात. पण या प्रकरणात वाल्मिक कराडचा थेट संबंध न आढळल्यामुळे त्यांच्यावर फक्त खंडणी अंतर्गत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानंतर वाल्मिक कराड देखील फरार होतो. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणाबद्दल भाष्य करतात आणि संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भात तपासणी ही सीआयडी मार्फत होईल असं जाहीर करतात. पुढे सीआयडी कडून या प्रकरणाच्या तपासाला वेग येतो. वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी होते. यामध्ये जवळपास 150 लोकांचा समावेश असतो. कराडसह इतरही काही जणांचे बँक खाते देखील गोठवण्यात येतात. तर आज म्हणजे 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण जातो. पण सीआयडी तपास करते तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातल्या आणि वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे तो खंडणी संदर्भातल्या आणि तोही केज पोलीस ठाण्यात. त्यामुळे वाल्मिक कराडवर केज कोर्टामध्ये खटला चालवावा लागणार आहे आणि सीआयडीला 24 तासांच्या आत वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करणं बंधनकारक असणार आहे. मात्र जर असं झालं आणि वाल्मिक कराडला केज न्यायालयानं केज पोलिसांच्या ताब्यात दिलं तर कराड हा सीआयडीच्या चौकशीपासून दूर जाईल. त्यामुळे सीआयडीनं चतुराईनं केज न्यायालयाकडे कराडच्या हजेरीसाठी संध्याकाळी 7:30 नंतरचा वेळ मागितला. या दरम्यान वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी केली जाते आणि जर त्यांच्या चौकशीत संतोष देशमुखांच्या हत्येबाबत आणि फरार आरोपी सुदर्शन घुलेंच्या बाबत काही माहिती मिळाली तर सीआयडी केज न्यायालयाकडे कराडच्या कस्टडीची मागणी करू शकते. अशात मग न्यायालयाला देखील कराडची कस्टडी ही सीआयडीला द्यावी लागेल, ज्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाला वेग येईल. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.